मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत शांत, समंजस आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या नंदिनीचं आपल्याला रौद्र रूप दिसलेलं आहे आणि जीवापाड विश्वास असलेल्या आपल्या बहिणीची बाजू घेऊन नंदिनीने रम्याच्या कानाखालीच मारलेली आहे आणि या गोष्टीमुळे वसुंधराने अखेर देशमुखांचं घर सुद्धा सोडलेलं आहे. तर चला आजच्या भागाला लगेचच सुरुवात करूयात. नंदिनी रम्यावरती खूपच चिडलेली असते आणि तिच्या हातामध्ये असलेला मोबाईल ती काव्याकडे देते आणि काव्याला म्हणते की काव्या, हा तुझा मोबाईल घे आणि त्याच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का नाही ते तपासून बघ, असं तिला सांगितल्यानंतर जेव्हा काव्या तो मोबाईल हातामध्ये घेते आणि अनलॉक करते तर त्यावेळेस स्क्रीनवरती बघून तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते, कारण त्या स्क्रीनवरती तिचा आणि जीवाचा एकत्र असलेला फोटो तिला दिसतो आणि नेमकं तेव्हा जीवासुद्धा तिच्या मागेच उभा असतो आणि त्यालासुद्धा तो स्क्रीनवरचा फोटो दिसतो आणि त्याचे सुद्धा डोळे मोठेच होतात. तर त्यावेळेस काव्या मनातल्या मनामध्ये बोलू लागते की रम्याने माझा आणि जीवाचा फोटो बघितला की काय, आणि परत ती नंदिनीकडे सुद्धा बघते आणि ताईने सुद्धा बघितला असणार आहे का, असं म्हणून ती खूपच घाबरते आणि ती एक नजर जीवाकडे सुद्धा टाकते. तर तेव्हा जीवासुद्धा घाबरलेलाच असतो आणि तो सुद्धा एकदा काव्याकडे आणि एकदा त्या स्क्रीनकडे बघत असतो. तर काव्या घाबरलेली बघून नंदिनी तिला काय झालं असा प्रश्न करते आणि सगळं नीट आहे ना काव्या, असं विचारू लागते. तर काव्या नंदिनीला डायरेक्टच विचारते की अगं ताई, रम्या माझ्या मोबाईलमध्ये काय बघत होती हे तू बघितलं आहेस का? तर तेव्हा त्याचं उत्तर ऐकण्यासाठी जीवासुद्धा आपले कान नंदिनीकडे करतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्यावरती उत्तर देते की ही तुझ्या फोनवरती नेमकं काय बघत होती ना ते मला बघता नाही आलं, पण ती तुझा फोन चेक करत होती एवढं मात्र नक्की मला माहिती आहे. आणि जेव्हा मी तिला याबद्दल जाब विचारला ना तेव्हा या मॅडमच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडालेला होता, असं ती सांगते. तर तेव्हा काव्या रागानेच रम्याकडे बघू लागते. तर आता मात्र विक्रम या सर्वांच्या मध्ये पडतो आणि रम्यावरती ओरडतो, अगं रम्या, नंदिनी हे काय बोलत आहे, खरं आहे का हे? आणि कोणाचा सुद्धा असा फोन चेक करणं, कुणाच्या सुद्धा पर्सनल स्पेसमध्ये असं ढवळाढवळ करणं अजिबात योग्य नाही, कळत आहे का हे तुला, असं तो जोरानेच ओरडतो. तर तेव्हा मिथून सुद्धा रम्याकडे बोट करतो आणि रम्या, हे सगळं चुकीचं आहे, आय डोंट लाईक दिस, असं तो बोलतो. तर त्यावेळेस मात्र रम्या या सर्व गोष्टीचं खंडन करू लागते आणि काय चाललेलं आहे तुमचं, काल आलेल्या मुलीचं ऐकून तुम्ही सगळे मला का ओरडत आहे, असं ती विचारते. तर आता जीवा रम्याला थांबवतो आणि जरी ती काल आली असली ना तरी ती पाहुणी नाही, या घरची मेंबर आहे ती, त्यामुळे तिच्यासोबत बोलताना जरा अदबीने बोल, असं तो सांगतो. तर त्यावर पार्थ सुद्धा, जीवा अगदी बरोबर बोलत आहे आणि बेसिकली तुला काव्याचा फोन चेक करायची गरजच काय होती, असं रम्याला तो प्रश्न करतो. तर रम्या पार्थच्या दिशेने जाऊ लागते आणि पार्थ, तू मला जाब विचारत आहेस का, ते पण काव्यासाठी? आणि परत ती मागे जाऊन आता मी जाब विचारणार आहे ते सुद्धा तुम्हा सगळ्यांना, असं म्हणते आणि त्यावरती तुम्ही सगळ्यांनी मला उत्तरं द्यायची आहेत, असं बोलत ती पुढे सगळ्यांना जाब विचारू लागते आणि म्हणते की इतके दिवस झाले आहेत लग्नाला तरी सुद्धा काव्याने पार्थसोबत झालेले हे लग्न का मान्य केलेलं नाही. तर मात्र सर्वजण तिच्याकडे धक्क्यानेच बघू लागतात आणि पुढं ती म्हणते की इतका साधा प्रश्न कुणाला का पडत नाही, मला सांगा, एका मुलीला कसा नवरा हवा असतो, दिसायला छान, हँडसम, बरोबर आहे ना, पैशाने मनाने श्रीमंत आणि आईबाबांचा आदर करणारा, बायको म्हणून काळजी घेणारा, पाठीशी उभा राहणारा आणि वेळ पडली ना तर तिला पाठीशी घालणारा, असाच नवरा हवा असतो ना. मग आपल्या पार्थमध्ये हे सगळे गुण आहेतच ना. पार्थ सगळं काही करतो या काव्यासाठी, पण ही काव्या मात्र काही सुद्धा केलं ना तरी सुद्धा खुश अजिबातच नाही. आणि परत ती पार्थ जवळ जाते आणि तू तर तिला गुढीपाडव्याला गजरा सुद्धा दिला होतास ना, मग तो गजरा इथे कल्पनाला झाडत असताना इथे पायरीवरती तुटलेला सापडला, असं ती सांगते. तर तेव्हा सर्वजण धक्क्याने काव्याकडे बघू लागतात. तर पार्थ सुद्धा तिच्याकडे बघतच असतो आणि त्यावेळेस काव्याला जेव्हा तिने तो गजरा खरोखरच रागारागा तिथे पायरीवरती फेकून दिलेला असतो तो क्षण तिला आठवू लागतो. तर रम्या पुढं म्हणते की तुझ्या एफर्टची ही किंमत आहे का काव्याच्या नजरेमध्ये? आणि खरं तर माणूस म्हणून पार्थ अगदी सोनं आहे आणि ही तिची मैत्रीण म्हणून मी अगदी खात्रीनेच सांगू शकते, कारण अख्खं आयुष्य घालवलेलं आहे मी त्याला जाणून घेण्यामध्ये, असं बोलल्यानंतर ती नंदिनी समोर जाते आणि ही तुझी बहीण आहे ना, ती सतत अपमान करत असते त्याचा, वाटेल तसं बोलत असते, तिच्यामुळे तो एकदा इथे
सोप्यावरती सुद्धा झोपलेला होता. आता हे सर्व ऐकल्यानंतर तू गप्प का आहेस? आता बोल ना तू, असं ती म्हणत असते. तर तेव्हा मात्र नंदिनी, तो नवरा बायको म्हणून त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामध्ये मी इंटरफेअर करणार नाही, असं त्याच्यावरती रम्याला उत्तर देते. कारण एखाद्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्याची इच्छा नसताना शिरायचं नसतं, हे संस्कार केलेले आहेत माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती, असं बोलून ती रम्याचे संस्कारच काढते. तर त्यावर रम्या भडकते आणि असं आहे का, आता तू माझे संस्कार काढणार आहेस का, असं तिला विचारते. तर नंदिनी, अजिबात नाही, मला तुझे संस्कार काढायचे नाहीत, फक्त मी काय केलं नसतं ना, एवढंच मला तुला सांगायचं होतं. काव्या जर बहीण म्हणून चुकली ना, तर मी तिला सल्ले देईन. जाऊ म्हणून जर अडकळली ना, तर धाकटी सून म्हणून या नात्याने मी तिला आधार सुद्धा देईन. पण तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये मी नाक खुपसणार नाही. जे तू करत आहेस ना, ते मी कधीच नाही करणार, असं त्याच्यावरती ती खणखणीत उत्तर रम्याला देते. तर आता रम्याच्या अंगाशी आल्यानंतर, रम्या, तर तू खूप महान आहेस ना, देशमुखांच्या भल्याचा झेंडा घेऊनच तू फिरत आहेस ना, असं तिला म्हणते. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचा कलश पडताना जसं झेललास ना, तसे घरामधले क्लेश सुद्धा थांबव ना. जे तुझ्या बहिणीमुळे होत आहेत ना, ते क्लेश थांबव. आणि मी एक गोष्ट पूर्ण खात्रीने सांगू शकते की काव्या या घरामध्ये आल्यापासून आदळआपट का करत आहे ते, कारण तिला हे लग्न मान्यच नाही. आणि एखाद्या मुलीला इतका चांगला मुलगा मिळून सुद्धा लग्न जर मान्य नसेल ना, तर त्याचा अर्थ एकच असतो की तिचं बाहेर काहीतरी सुरू आहे, असं ती बोलते. आणि तिचा अंदाज जरी खरा असला तरी सुद्धा याच्यावरती सगळ्यांना खूपच राग आलेला असतो. तर तेव्हा मानिनी रम्यावरती भडकते आणि अगं रम्या, तू हे काय बोलत आहेस, असं ती म्हणू लागते. तर त्यावरती रम्या, मामी, मी जे काही खरं आहे ना, तेच बोलत आहे. ही नंदिनी अगदी सती सावित्री आहेच, पण हिची जी बहीण आहे ना, ती नुसती खाली मुंडी आणि पाता धुंडी आहे नुसती, असं काव्याकडे बघूनच ती बोलते. तर मात्र तेव्हा काव्याला सुद्धा जोराचा धक्का बसतो आणि सर्वांना रम्याचा राग आलेला असतो. तर रम्या पुढं म्हणते की अगं मामी, आपल्या पार्थसारख्या माणसाचं मन कळालेलं नाही हिला, याचाच अर्थ हिच्या मनामध्ये दुसराच कोणीतरी आहे, असं ती बोलत असताना इथे मात्र जीवा घाबरलेला असतो. तर रम्या पुढं म्हणते की ती तसं बोलून दाखवत नाही, पण या घरामध्ये तिची चिडचिड जी चालू असते ना, यावरून तर मला हेच वाटतं, असं ती सांगत असते. तर तेव्हा नंदिनी मध्ये बोलायचा प्रयत्न करत असते, तर रम्या तिला थांबवते आणि मला बोलू देत नंदिनी, का या घरामध्ये फक्त तुझ्या बहिणीनेच बोलायचा ठेका घेतला आहे का, असं तिला म्हणून ती गप्प बसवते. आणि पुढं बोलत ती म्हणते की मोठी सून म्हणून आली आहे ना काव्या या घरामध्ये, आणि आल्या दिवशीच तिने मापटं उधळून लावलं, घरामध्ये उलटी पावलं उमटवली. खरं तर त्याच दिवशी आपल्या सगळ्यांना हे कळायला हवं होतं की काव्याला या घरामध्ये नांदायचं नाही, संसार करायचा नाही, आणि फक्त लग्नानंतरच नाही तर लग्नाच्या दिवशी सुद्धा तिने हेच केलं. मी तिथं नव्हते, पण आईने मला सगळं काही सांगितलेलं आहे. आणि कसे हिच्या आईवडिलांनी, घरातल्या माणसांनी, गावातल्या लोकांनी हिच्या विनवण्या केल्या की लग्न कर, पण ही ढिम्म जागची हल्ली सुद्धा नाही. मग त्यानंतर सगळे हिच्या पाया पडले, भीक मागितली, तेव्हा कुठे जगावरती उपकार केल्यासारखी ही लग्नाला जाऊन उभी राहिली. हिने लग्न तर केलं, पण हिच्या मनामध्ये नवरा म्हणून दुसराच कोणी असेल तर, असं बोलून ती सगळ्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित करते. तर तेव्हा जीवाला या गोष्टीचा धक्काच बसलेला असतो. तर रम्या पुढं म्हणते की असेल तर काय, मी हे खात्रीनंच सांगते, असंच आहे ते, आणि नाही तर आत्तापर्यंत तिने हे लग्न मान्य केलं नसतं का, असा प्रश्न सुद्धा ती उपस्थित करते. आणि ही नंदिनी खूप संस्काराच्या गप्पा करत असते ना, पण हिच्या आईवडिलांनी हे संस्कार केले आहेत का काव्यावरती, असं बोलताना काव्या रागानेच रम्याच्या अंगावरती जाऊ लागते. तर तेव्हा नंदिनी काव्याचा हात पकडते आणि इशाऱ्याने तिला शांत बसायला सांगते. तर तेव्हा रम्या लगेचच त्या गोष्टीचा फायदा उचलते आणि बघितलं का तुम्ही सगळ्यांनी, ही अशी देशमुखांची थोरली सून म्हणून गळ्यात बांधली आहे आपल्या, आणि यासाठी हिच्या आईवडिलांची कीव करावी का देवाऱ्यात बसवावं तेच मला कळत नाही, असं बोलते. आणि नंदिनीला, आता तू मूग गिळून गप्प का बसली आहेस, तुझ्याकडे बोलायला काही नाही का, पण ते सुद्धा बरोबरच आहे ना, कारण आत्ता तुला कळत आहे ना की मी काही चुकीचंच बोलत नाही ते, असं म्हणून तिची बाजू खरी करण्याचा ती प्रयत्न करू लागते. आणि ती पुढं नंदिनीला म्हणते की तू
तू मला विचारत होतीस ना की मी काव्याचा मोबाईल चेक केला का, मग आता मी सगळ्यांच्या समोर तुला उत्तर देते की मी काव्याचा मोबाईल चेक केला असं ती सांगते. तर ते सांगितल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर रम्या पुढं म्हणते की तिचं कोणाबरोबर लफडं सुरू आहे का हे बघण्यासाठी मी तिचा मोबाईल चेक केला आणि तुझ्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी मी तिचा मोबाईल चेक केला असं सांगितल्यानंतर मात्र नंदिनी एक जोराची कानाखालीच रम्याच्या मारते आणि तेव्हा ते बघितल्यानंतर सगळ्यांना एकामागोमाग एक जोराने धक्का बसतो. कारण नंदिनीकडून याची तर अपेक्षा कोणीच केलेली नसते आणि नंदिनीने वसुंधराला सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटाच्या आत तिने रम्याकडून ते सर्व सत्य कबूल करून घेतलेलं असतं आणि त्यासाठी नंदिनी इतका वेळ शांत बसलेली असते. तर नंदिनीने रम्याच्या कानेखाली मारल्यानंतर काव्या मात्र मोठ्या धक्क्यानेच नंदिनीकडे बघत असते. तर नंदिनी रम्याला म्हणते की ही जी मी तुझ्या कानाखाली मारली आहे ना ती त्या प्रत्येक नंदिनीकडून आहे जी तिच्या लहान बहिणीचा आणि तिच्या आईवडिलांचा अपमान सहन करणार नाही. तर त्यावेळेस मानिनी नंदिनीला थोडा थांबवायचा प्रयत्न करत असते. तर नंदिनी मानिनीला म्हणते आई आल्यापासून आम्ही सतत सहन करत आहे रम्याचं विचित्र वागणं असं म्हणून ती तिला थांबवते आणि रम्याकडे बघत तुला काय वाटतं, मला काहीच कळत नाही का, मी बोलून दाखवत नाही याचा अर्थ मला राग येत नाही असा जर तुझा गैरसमज झाला असेल ना तर तो मला आजच काढून टाकायला पाहिजे, तो सुद्धा कायमचा. आणि काव्याने हे लग्न मान्य केलेलं नाही हे मला दिसत आहे, पण म्हणून माझ्या आईवडिलांच्या वरती आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती जायचं नाही असं तिला बोट करूनच ती सांगते. कारण स्वतःपेक्षा सुद्धा जास्त विश्वास आहे मला माझ्या बहिणीवरती असं ती सांगते. तर यावेळेस मात्र काव्याला त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो आणि तिच्या मनामध्ये खूप मोठी गिल्ट आलेली असते आणि तेव्हा जीवासुद्धा तिच्याकडे बघत असतो. तर नंदिनी पुढं म्हणते की जर तसंच काही असतं ना तर तिने स्वतःहून येऊन मला सगळं काही सांगितलं असतं. ती अगदी विश्वासाने बोलत असते आणि ती जर कुठे गुंतली असती ना तर सगळ्यात अगोदर तिने मला सांगितलं असतं आणि तिच्याजवळ जाऊन काव्या माझी सखी बहीण आहे, जन्माला आली होती ना त्यावेळेस सगळ्यात अगोदर मी हातात घेतली होती तिला, तेव्हापासून मी तिचा हात धरलेला आहे, तो आत्तासुद्धा सोडलेला नाही आणि यापुढे कधीच तो सोडणार सुद्धा नाही. भले ती आत्ता माझ्यावरती रागावलेली असली ना तरीसुद्धा तिच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ना ते कधीच बदलणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे असं ती डोळ्यामध्ये पाणी काढूनच बोलत असते. आणि अशा 2 बहिणींना शब्दांची गरज मुळात पडतच नाही. खरंच जर तिचं तसं काही असतं ना तर मला तिच्याकडे नुसतं बघून सुद्धा कळालं असतं आणि उलट तिने स्वतःहून पुढे येऊन विश्वासाने मला सगळं काही सांगितलं असतं असं ती सांगत असते. तर तेव्हा काव्या मात्र धक्क्यानेच तिच्याकडे बघत असते आणि त्यानंतर ती जीवाकडे सुद्धा थोडीशी तिरकस बघते. तर आता वसुंधरा या सर्वांच्या मध्ये पडते आणि नंदिनीला इथं तुझे आणि तुझ्या बहिणीचे गोडवे ऐकायला आलेलो नाही आम्ही आणि आता तू माझ्या रम्यासोबत जशी वागली आहेस ना असं ती बोलतच असते. तर तेव्हा नंदिनी अगदी काव्यासारखंच वसुंधरावरती भडकते आणि पुढं ती म्हणते की मी परत तसं वागेन, रम्याच नाही तर माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती संशय घेणाऱ्या कुठल्या सुद्धा माणसासोबत मी असंच वागणार आणि पुन्हा पुन्हा वागेन. तुम्हाला काव्याचं वागणं उद्धटपणाचं वाटतं, ठीक आहे, तिचं तोंड पाडून बसणं तुम्हाला कटकतं, हरकत नाही. तिने पार्थ आणि हे लग्न मान्य नाही केलं ना याचा सगळ्यांना राग येतो हे सुद्धा मान्यच करत आहे मी. रम्याला तिच्या मित्राची त्याच्या सुखी संसाराची काळजी वाटते हे सुद्धा मला मान्य आहे, पण म्हणून आपल्या काळजीच्या धबधब्याचे शिंतोडे इतरांच्या चारित्र्यावरती उडणार नाहीत याची काळजी तिने सुद्धा घ्यायलाच हवी ना. आणि तुमच्या लेकीला वाटणारी जी काळजी आहे ना ती काळजी म्हणजे काव्याचा फोन, तिचं कपाट, तिची खोली तपासण्याचं लायसन्स नाही वसुआत्या असं ती ठणकावून बोलते. आणि माझी बहीण लहरी आहे, चिडखोर आहे, दुखावलेली आहे, पण कॅरेक्टरलेस नाही असं ती खूप रागाला येऊनच बोलत असते. तर तेव्हा मानिनी तिच्याजवळ जाते आणि नंदिनी थोडं शांत होतेस का आणि मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि आई मला पाणी नको आहे, खरं तर हा विषय एवढा वाढवण्याची माझी इच्छाच नव्हती, पण सगळं करून सवरून वर रम्या म्हणते की मी काही केलेलंच नाही आणि त्यावरती कहर म्हणजे तिने जे काही केलं ना ते कसं काय योग्य आहे हे जेव्हा ती पटवून द्यायला लागली ना तिथेच माझा तोल गेला असं ती सांगते. आणि रम्याला तू काव्याच्या बाबतीत काय काय केलंस ना याचा पाडा मी आता नाही वाचणार, पण यापुढे जर माझ्या बहिणीच्या संसारामध्ये विष घालवायचा जर प्रयत्न केलास ना तर मी विसरून
विचारून जाईन की तू कोण आहेस आणि मी कोण आहे असं ती अगदी तिच्याकडे बोट करूनच तिला धमकीच देते. तर तेव्हा तिचं ते रूप बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यावेळेस रागारागाने ती तिथून निघून जाते आणि रम्यासुद्धा आणि बाकी सर्वसुद्धा जण तिथून निघून जातात. तर वसुंधरा, विक्रम आणि मानिनी तिथेच थांबतात. तर तेव्हा विक्रम वसुंधराला समजवायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा वसुंधरा, आता बास झाला, तेवढा तमाशा पुरे झाला. आता आता नंदिनी माझ्या रम्यासोबत ज्याप्रमाणे वागली आहे ना, त्यानंतर आम्ही दोघीसुद्धा या घरामध्ये नाही राहू शकत. आम्ही हे घर सोडून जात आहे असं ती विक्रम आणि मानिनीला सांगून तिथून रागाने निघूनच जाते. तर तेव्हा त्या दोघांनासुद्धा त्या गोष्टीचा जोराचा धक्का बसतो आणि ते दोघंसुद्धा मोठ्या कोड्यातच पडतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी जीवासोबत या विषयावरतीच बोलत असते आणि ती जीवाला म्हणते की माझ्या काव्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तर तेव्हा जीवा त्यावरती तिला प्रश्न विचारतो की आणि जर समजा हा विश्वास कधी खोटा ठरला तर काय होईल. तर तेव्हा नंदिनी, तर मोठी बहीण म्हणून माझी ती सगळ्यात मोठी हार असेल असं त्यावरती त्याला उत्तर देते. तर दुसरीकडे विक्रम नंदिनीबद्दल मानिनी सोबत बोलत असतो आणि तो म्हणतो की नंदिनीने जे काही केलेलं आहे ना ते अगदी योग्यच केलेलं आहे. असं बोलत असताना मागे वसुंधरा येऊन उभारलेली असते आणि त्यांचं ते बोलणं ती ऐकते आणि चक्क ती त्यावेळेस आपलं सर्व सामान घेऊन घर सोडायच्या तयारीतच आलेली असते आणि ती सगळ्यांनाच सांगते की हे घर सोडून मी आत्ताच्या आत्ता जात आहे. तर तेव्हा विक्रम आणि मानिनी कसोशीने तिला थांबवायचा प्रयत्न करू लागतात आणि विक्रम स्वतःला खूपच त्रास करून घेत असतो आणि तिला म्हणतो की आता मी काय करू म्हणजे तू थांबणार आहेस असं तिला तो विचारतो. तर त्यावरती वसुंधरा विक्रमला म्हणते की तुझ्या सोनेला म्हणजेच नंदिनीला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला लाव, मगच आम्ही या घरामध्ये थांबू असं त्याला ती सांगते. तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.